ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025च्या नवरात्र उत्सवाला काल 8व्या दिवशी तरुणांची गर्दी उसळली होती। 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात या उत्सवाला सुरुवात झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एमसीएच्या ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना या नवरात्रोत्सवाची मेजवानी मिळत आहे। नवरात्रोत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येत आहे। तर हेमाली सेजपाल यांच्याकडून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं जातंय। यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबा प्रेमींनी या महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे। ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केले। दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा या महोत्सवात सहभाग आहे। त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झालाय। एमसीएच्या ठाणे क्रीडाचे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसंच इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे। काल या उत्सवाला भेट देण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, युवासेनेचे कार्याध्यक्ष प्रवेश सरनाईक तसंच सिनेमा क्षेत्रातील नामवंत कलाकार नम्रता शिरोडकर, नव्याने येणाऱ्या वडापाव सिनेमाची टीम, अभिनेते मंगेश देसाई, प्रसाद ओक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा दिल्या। यावेळी नागरिक, गरबा रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सचिन मिराणी आणि जितेंद्र मेहता यांनी सर्वांचं स्वागत करत सत्कार करून आभार मानले। 2025 के आखिरी 2 दिन है और जिस ठाणेकरों ने एंजॉय किया है सबको कविता आए और पूरा करे और ये नवरात्रि के 10 दिन बहुत शुभ है और बहुत अच्छे से आज सबको नवरात्रि के हार्दिक शुभेच्छा। दशहरा